नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आमच्याकडे गणपती महाराजांना म्हणजे गणपती बाप्पाला जेवण आहे, तर त्याची लगबगीने आम्ही तयारी करत आहोत। सर्वात आधी मी फुलांचे हार करून घेते, कारण मग घाई गडबडमध्ये खूप उशीर होऊन जातो। तर मी 2 दिवसांचे म्हणजे आज संध्याकाळचा पण, आताचा पण आणि उद्या सकाळचा पण असे 2-3 हार आत्ताच बनवून घेत आहे। तर हे बघा माझे हार बनवणे झाले आहेत। आपण बघू शकतात की मी 2 हार बनवलेले आहेत संध्याकाळसाठी आणि उद्या सकाळसाठी। आमच्या घरी पांढऱ्या कलरच्या चांदणीचे खूप सारे फुलं निघत असतात, आम्ही त्यापासून मी हार बनवत असते। आणि काकाच्या दारी जास्वंदाचं झाड आहे, तर तिथून बाकीचे जास्वंदाचे फुलं आणत असते। आणि जे हे बघा ह्या हारामध्ये आपण बघू शकतात की जे गोकर्णाचे फुलं आहेत ते त्याचं झाडसुद्धा आमच्या दारीच आहे। छान असा वेल झालेला आहे गोकर्णाचा, त्याला खूप सारे फुलं येत असतात रोज, तर मग त्याचेसुद्धा फुलं मी यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यापासून असा सुंदर असा हार बनवलेला आहे। चला तर मग आता हार बनवून झाला, आता पूजा करून गणपती महाराजांना हार वाहून देते, नंतर मग असं गणपती महाराजांना जेवायला वाढलं जाईल। तर हे बघा आधी आता मी पूजा करून घेते, गुलाल वगैरे वाहून घेतला आणि आता हार वाहून घेत आहे। आणि कळसासाठी सुद्धा मी रोज हार बनवत असते। तर हे बघा आता कळसासाठी सुद्धा हार बनवून झाला, वाहून सुद्धा झाले आणि सर्व स्वयंपाकसुद्धा आता झालेला आहे, तर फक्त दिवे वगैरे बाकी आहेत। तर हे बघा आता मी सर्वात आता दिवे बनवून घेते। दिवे हे बघा असे मी दिवे बनवत असते, तर असे हे गणपती बाप्पासाठी आम्ही 21 दिवे बनवणार आहेत। तर हे बघा इथं मी 21 दिवे बनवते। दिवे बनवून झाले की लगेच हातोहात इथं मी फळंसुद्धा बनवणार आहेत। तर हे जे फळं असतात ते आपण ज्वारीच्या पिठाचे सुद्धा बनवू शकतात। आणि हे जे फळं आहे हे मी तुम्हाला जे मागचा व्हिडिओ होता पोळ्याचा त्यामध्ये सुद्धा दाखवलेले आहेत। तर हे बघा इथं दिवे आणि मुठ्ठे बनवून झाले, ते वाफवायला ठेवून दिले आणि फळंसुद्धा बनवून झालेले आहेत। तर फळंसुद्धा वाफवायला ठेवते आणि आता फळं झाले, दिवे झाले, सर्व झालं, आता पर आले फक्त मोदक। तर आता 21 मोदक बनवायचे आहेत। तर हे बघा इथं पुरणाचे मोदक बनवणार आहे आज। तर इथं छोटीशी अशी पारी बनवली आणि त्यामध्ये आता पुरण भरायचं आणि छान असा मोदक आपला बनवून तयार आहे। तर हे बघा हे फळं आणि 2-4 मोदक पण बनलेले होते, तर आता फळं मी वाफवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि हे मोदक इथं बनवून ठेवलेत। हे बघा तर मोदक बनेपर्यंत आपलं सर्व फळंसुद्धा वाफलून झालेले आहेत आणि हे बघा आता माझा सर्व स्वयंपाकसुद्धा झालेला आहे। मोदक, फळं, बाकी दिवे वगैरे असे जेवढं आपण सर्व सामान जे बनवलं जातं ते आपण 21-21-21 असं बनवतात। सर्व गोष्टी 21 अशा वाहिल्या जात असतात गणपतींना। आणि जर आपल्याला 21 बनवणं शक्य नसेल तर कोणी 5, 7, 9, 11 ह्या हिशोबाने हे जे पदार्थ आहेत वेगवेगळे ते बनवले जातात। फक्त जे पाण्याचे पदार्थ आहेत जसं की कढी, खीर, दही, दूध हे जे असतं ते फक्त 1-1 वाटी असं गणपती महाराजांना ठेवलं जात असतं। चला तर आता ताट वाढूया। त्यासाठी मी इथे जे आपलं केळीचं पान आहे ते घेतलेलं आहे। काकांच्या दारी केळीचं झाड आहे 2-3, तिथलं एक मोठंसं केळीचं पान आणलं तोडून आणि ते आता त्याच्यावरती आता गणपती महाराजांना जेवण वाढत आहे। तर सर्वात आधी पान धुवून घेतलं छान, ते टाकलेलं आहे आणि त्यावरती आता मीठापासून सुरुवात केली। सर्वात आधी मीठ वाढलं, निंबू वाढलं आणि नंतर आता मोदक, भजे, वडे जेवढं सामान बनवलेलं आहे ते सर्व इथं मी आता वाहत आहे। तर त्यामध्ये ज्या मोदक, भजे वगैरे तर समजा नॉर्मल, कारण ते काही मोजले जात नाहीत, तर असे वाटीभर ते भजे वगैरे ठेवले। त्यानंतर आंबील, कथली हे एक वाटी ठेवलेलं आहे, भात एक वाटी ठेवलेला आहे। फक्त मोदक, फळं आणि साध्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या हे 21-21 बनवलेले आहेत। त्यानंतर 2-3 प्रकारचे लाडू बनवलेले आहेत इथं मी। तर ते 2-3 प्रकारचे लाडूसुद्धा तर 21-21 बनवलेले 21 आहे, पण 1-1 वाटी कारण जागा नव्हती ठेवायला म्हणून 1-1 वाटीच ठेवलेले आहेत। आणि त्यामध्ये कमी भाजीसुद्धा बनवतात, मिक्स भाजी बनवतात, सर्व भाज्या मिक्स करून। आणि कुरड्यासुद्धा 21 ठेवल्या जात असतात। आणि वरण, खीर, दूध, जे पण दूध किंवा खीर दोघांपैकी काही पण आपण घेऊ शकतात। नंतर पापड वगैरे जे आहेत ते। आणि इथे मी लाडू बनवले आहेत, त्यामध्ये तिळाचा लाडू आहे, शेंगदाण्याचा लाडू आहे आणि बेसनाचे लाडू आहेत। आणि त्यानंतर खवा आणलेला होता, तर त्या खव्याचे गुलाबजामुन बनवलेले आहेत। तर असे आपण रव्याचे वगैरे असे आपल्याला जे आवडतील त्यानुसार आणि जे बनवायला सोपे जातील त्या लाडू आपण गणपती महाराजांना बनवून या दिवशी वाहू शकतो। तर हे बघा इथं मी जे माझे घरी लाडू बनवले आहेत ते पण इथं ठेवलेले आहेत।
तर हे बघा आता पूर्ण ताट वाढून झालेलं आहे. सर्व सामान वाढून घेतलं आहे ताटामध्ये आणि नंतर आता 21 दिवेसुद्धा ठेवलेले आहेत. त्यामध्ये वाता आणि तेलसुद्धा टाकून घेतलं. आता 21 जे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आणि नंतर मग आरती करायची. आंबील, कथली, भात हे जे पदार्थ असतात ते प्लेन असे वाहतात, म्हणजे वाटीमध्ये किंवा खाली पण ठेवायचे असले तर पूर्ण प्लेन ठेवायचं. असं म्हणतात की गणपती स्वतः जेवण करायला येतात आणि आंबील, कथली हे ते आवर्जून खात असतात, पोळी खात असतात. तर पूर्ण असं थोडंसं पण काठाला काही लागलेलं नाही वगैरे असं ठेवायचं, जेणेकरून आपल्याला कळेल की त्यांनी कुठं खाल्लं, काय खाल्लं म्हणून. तर असं प्लेन करून ठेवत असतात आणि चेक करतात की बुवा गणपतींनी काय खाल्लं म्हणून. तर आमच्या घरी तर आम्ही तसं काही करत नसतो, पण वाहताना प्लेनच ठेवत असते मी. पण चेक काही कधी आतापर्यंत पण केलं नाही की गणपती महाराज काय जेवले, कारण आपण एवढ्या प्रेमाने करतो तर ते जेवतच असतील. आणि बाकी हे श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे ज्यांचं त्यांना माहिती, कारण आतापर्यंत मी काही चेक केलेलं नाही आणि बघितलंसुद्धा नाही आहे की बा काही जेवण केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे म्हणून. तर हे बघा आता आमचं जे जेवणाचं होतं ते सर्व पूर्णपणे वाढून झालेलं आहे. तर आता त्या दिवे लावून देतील आणि दिवे लावले की आरती करूया. आरती झाली की मग 10-15 मिनटं गणपती महाराजांना जेवण करू द्यायचं आणि त्यानंतर मग सर्वांनी जेवण करायचे असतात. तर हे बघा शचीसुद्धा आता झोपेतून उठलेली आहे आणि शचीच्या बाबांची पूजा झाली आणि त्यांनी आम्हा सर्वांना गुलाल लावला आणि आता आरतीला सुरुवात करत आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. सदा वसंतं हृदयारविंदे भवानी चैतन्यमामि वृन्दावनमाला कपालकाली कपालमाला शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. इति उत्तरकर्पूरनिरञ्जनं धूपं दीपं समर्पयामि. पुष्पांजली तुम्हाला श्रीकृष्णवसया तपनिबंधन करण्यासाठी प्रीतियुदय तुळशी वेलफुले स्वसातिमाला अर्पितं श्री प्रभू कमला. किंचित सेवा भजन पूजन हे घडले तव चरणी गोड करुणी घ्यावी आमची भक्तांची करणी. भक्त वचनानी शरण तुम्हारो अम्मा पाठी जन्म सिंधू तरलो. गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा जय जयकार जय जयकार जय जयकार. चला तर आता आरती झालेली आहे. तर आता जे नैवेद्य दाखवलेलं आहे त्यांना पाणी फिरवून घेते आणि गणपती महाराज आता 10 ते 15 मिनटं जेवण करतील. तोपर्यंत आम्ही सर्वजण बसूयात आणि त्या 10-15 मिनटानंतर सर्वजण जेवण करायला घेणार आहेत. आणि हे जे गणपती महाराजांना जे ताट वाढलं असतं ते सुद्धा प्रसाद म्हणून सर्वांना, त्यामधला जो काही पोळी
कथली, आंबील, भजे, वडे हे जे आहे ते थोडं थोडं सर्वांना वाटलं जात असतं. कोणी मिक्स करून वाटतात तर कोणी तसंच वाटलं जात असतं. आणि ह्या दिवशी लहान लहान मुलांनासुद्धा जेवण करायला सांगितलं जात असतं. तर आमच्या गल्लीत काही जास्त लहान मुलं नाही आहेत तर आम्ही काही बोलवलं नाही. फक्त शुभम आमच्या घरा शेजारी राहतो म्हणून शुभमला आणि एक दादा होते जे कामावर होते घरी आलेले, तर दादांना दोघांना जेवण करायला सांगितलं होतं. चला तर आता सर्वांची जेवणं चालू आहेत. तर हा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.